दिन आहे ना. हं. नमस्कार शेतकरी बंधूंनो. दादा नमस्कार. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण बघत आहोत कडोशी गावातील श्री दत्ता पाटील वडोदकर यांच्या शेतावरील हा विजेता कापूस वाहनाचा जवळपास 5 एकरवरील हा प्लॉट 3 फूट बाय 1 फूट या अंतरावर त्यांनी लागवड केलेली आहे आणि अतिशय चांगलं नियोजन करून त्यांनी हा प्लॉट या ठिकाणी तयार केलेला आहे. आपण दत्ता पाटील यांनाच विचारूया. दादा, कसा वाटला विजेता कापूस वाहन? विजेता हा वाण मला सध्या 1 नंबरमध्ये समाधानकारक वाटला बर इतर व्हरायटीपेक्षा. बर काय काय समाधानकारक गोष्टी त्याच्यामध्ये दिसून आल्या तुम्हाला? समाधानकारक म्हणजे फवाऱ्याचं मेंटेनन्स कमी आहे, हं, बोंडाची साईज मोठी आहे. हं. अजून अजून इतर व्हेरायटीपेक्षा चांगली वाटून राहिली सध्या. हे ना, म्हणजे फवारणीच्या खर्चामध्ये बचत झाली हा फवारणी खर्चामध्ये बचत आहे. आणि बघू शकतो आपण की लवकर परिपक्वता झालेली आहे. बघा हं. की बोंडा आपण मोजलेत, हे बघा सिरीज जवळपास 40-45 बोंड सर सगळं तयार झालेले आहेत. 50 कैरे बोंडाईपर्यंत बोंड आहे. हा, आपण तर 52 पर्यंत मोजले, परंतु 40-45 बोंड सर सगळं तयार झालेले आहेत. आणि बघा याचा फायदा आपल्याला लवकर बोंड परिपक्वता झाल्यामुळं दुसऱ्या उत्पन्नासाठी ही वाढ शेत खाली होणार आहे. है ना, रब्बीच्या पिकासाठी शेत तयार होईल. हो. आणि गुलाबी बोंडअळीच्या धोक्यातून पण बचाव झाला. हो. आता बघा हे बोंड समजा तयार झालेलं आहे, आपण कधी फोडलं तर बघा हे साबूत असं बोंड आहे, म्हणजे चांगल्या प्रतीचा कापूस आपल्याला मिळणार आहे. मिळणार. म्हणजे गुलाबी बोंडअळीचा उपद्रव नाही. बिलकुल झालेला नाही. नाही. आणि इकडे तुम्ही किती बॅग लावलेल्या आहे इथं? हिच्या तर आपल्या 5 एकरमध्ये 17 बॅगा टाकलेल्या आहेत आता. है ना, म्हणजे सघन लागवडीसाठी जिथं आपल्याला झाडाची संख्या वाढवायची आहे हा. तिथं हा विजेता कापूस वाहन उपयुक्त आहे. म्हणजे झाडाची संख्या आपल्याला वाढवता येते. हो, वाढत आहे. बरोबर. बरोबर. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की ज्यावेळेस आपण कापूस आता वेचायला येईल मजूर, तर बोंडाचा आकार पण बघा, बोंडाची साईज मोठी आहे. है ना, बोंडाची साईज मोठी आहे, त्याच्यामुळं कापूस वेचायला पण सोपा जाईल, सोपा जाईल. कापूस वजनदार मिळेल. है ना, मजूर त्याला आवडीनं वेचतील. अतिशय चांगली सिरीज याला तयार झालेली आहे. तुम्ही चमत्कारचा वापर केला का या प्लॉटमध्ये? मी चमत्कारचा 3 वेळा वापर केला बरं. कंपनी सांगल्याप्रमाणे. किती किती कशा टप्प्यामध्ये केला? पहिले 45 दिवसानंतर, हां दुसऱ्या वेळेस 65, हां, आणि तिसऱ्या वेळेस म्हणजे 85 दिवसानंतर. म्हणजे बरोबर 20-20 हा, दिवसाच्या हा. टप्प्यामध्ये तुम्ही वाढ नियंत्रक फवारणी हो, केली. हो. बघा त्याचा फायदा झाला तुम्हाला. इकडे बघा की तुम्हाला बोंड हे बुडातून सुरुवात झाले है ना, आणि बोंडाचा आकार पण एकदम वाढला आणि शेंड्यापर्यंत बोंड तयार झालेले आहेत, है की नाही? हो, सध्या 1 नंबरमध्ये आहे. गावातली लोक पराठी पाहून समाधानकारक आहे, खुश आहे एकदम, खुश आहे. है ना. पुढच्या वर्षी पेरडा वाढणार आहे आमच्या इथं. विजेता लोक तर वाढवतील, पण मला स्वतःच वाढणार आहे. तुमचा किती एकर राहील विजेता पुढच्या वर्षी? विजेता कमीत कमी मला 15 ते 20 एकर राहणार आहे स्वतःच. बरोबर. तुम्हाला आणखी विजेतामध्ये एक वैशिष्ट्य बघायला मिळेल, जेव्हा तुम्ही कापूस वेचाल तर याच्यामध्ये वेचायला तर सोपा आहे, परंतु याचं वजन सुद्धा, जे आता प्रचलित वाहन आपल्या भागात आहेत हा. त्याच्यापेक्षा वजन सुद्धा तुमचं याच्यामध्ये चांगलं मिळेल. जवळपास 5.5 ग्रॅम ॲव्हरेज बोंडाचं वजन विजेतामध्ये मिळतं. आणि ज्यावेळेस तुम्ही कापूस विकायला न्याल जिनिंगला किंवा हा. व्यापाऱ्याकडे, तर तुम्हाला भाव सुद्धा याला चांगला मिळेल. हा. त्याचं कारण असं आहे की विजेतामध्ये रुईचा उतारा जो आहे तो 38% जास्त येतो. हा, म्हणजे इतर बाजार- वाणापेक्षा हां, म्हणजे बाजारभाव पण तुम्हाला जास्त मिळणार. जास्त मिळणार आहे विजेता कापूस वाहनामध्ये. तर काय वाटतं, या इकडे पण बघू शकता आपण. आत शेतकरी बंधूंनो बघा, सरसकट असं नाही की समोर दाखवतो, हे बघा सरसकट बुडापासून तर शेंड्यापर्यंत एकदम टपुरी बोंड विजेताची तयार झालेली आहेत. कुठलंही झाड तुम्ही बघू शकता. हे बघा, सरासरी 40 बोंड प्रत्येक झाडावरती विजेतामध्ये या ठिकाणी तयार झालेले. हे बघा, आणि कुठल्याही प्रकारचा रोग अटॅक या ठिकाणी नाही. दादा काय वाटतं, किती अपेक्षित उत्पन्न आहे विजेतामध्ये या ठिकाणी? अपेक्षित 13 ते 14 क्विंटल पर्यंत यावर्षी असं वाटतं मला मिळणार आहे. आणि दरवर्षी किती उत्पन्न तुम्ही घेता? दरवर्षी 10 पर्यंत, 9-10 पर्यंत. म्हणजे तुम्हाला 3 ते 4 क्विंटल उत्पादन हा. विजेतामध्ये जास्तीचं मिळणार आहे. हो, वाढून. म्हणजे जर आपण सरासरी 8,000 जरी भाव पकडला, हा. तुमचं 25,000 रुपयाचं उत्पादन हे विजेतामध्ये प्रति एकर वाढतं. 8-32 4 क्विंटल 4 क्विंटल 32,000 हा. आणि 5 एकर क्षेत्र आहे. हा. म्हणजे ॲव्हरेज 1.5 लाख रुपयाचं उत्पादन तुमचं या विजेताच्या 5 एकर क्षेत्रामध्ये होतंय. फवारीचा खर्च कमी लागला इतर याच्यापेक्षा. हा, बरोबर. तर बघा शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांचेच अनुभव आहेत. विजेता कापूस वाहनावरती संपूर्ण अकोला जिल्ह्यासह विदर्भामध्ये शेतकऱ्यांचे
फोन येत आहेत, शेतकरी स्वतः व्हिडिओ पाठवत आहेत आणि अशा प्रतिक्रिया देत आहेत. तर निश्चित जिथे कुठं तुम्हाला विजेता कापूस वाहनाचा प्लॉट पाहता येईल तिथं अवश्य बघा आणि आजच खात्री करून घ्या, निवड करून घ्या आणि येणाऱ्या वर्षी विजेता कापूस वाहन स्वतःही लागवड करा आणि आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार, आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगा. धन्यवाद. पहा ना इकडे हे आता हे शेत जे आहे आपलं हे असं खळक आहे इथपर्यंत. हा जो टप्पा आहे ते नाही असा